हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर मी अर्चना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। सकाळी सकाळी ना तुम्हाला हॉलमध्ये पसारा दिसतच असेल, तर आज ना हॉल क्लिनिंग करायचं आहे। तर मी ना सोफ्याचे कवर आणि पडदे वगैरे सर्व धुण्यासाठी घेतलेले आहे। तर आता ना मी ते इथे ना भिजत टाकते। अर्धा तास भिजल्यानंतर आहे ना ते वॉशिंग मशीनमध्ये लावून देणार आहे। तर मी ना इकडे सगळे एक एक करून भिजून घेत होते आणि पडदे वगैरे पण भिजून घेणार आहे। वॉशिंग मशीनला ना जास्त काही पाणी लागत नाही, आपण दगडावर कपडे धुतो ना त्यापेक्षा कमी पाणी लागतं। आणि ना मशीनमध्ये ना असे बेडशीट किंवा दुलई वगैरे खूप छान निघतात। आमचं वॉशिंग मशीन आहे ना हे माझ्या लग्नाच्या अगोदरचं आहे। तर त्यावेळेस पण आहे ना आईंना एवढं काम होत नव्हतं, त्यामुळे त्यांनी ते मशीन घेतलेलं होतं। तर खूप उपयोग होतो आम्हाला वॉशिंग मशीनचा, कारण की भरपूर मोठे कपडे पण आहे आमच्याकडे, त्यामुळे आमचं रोज काही ना काही धुण्यासाठी निघतच असतं। आणि आता चकली वेपर्स त्यामुळे पण आम्हाला कपडे धुण्यासाठी एवढा वेळ भेटत नव्हता, तर आम्ही मशीनलाच लावून द्यायचो। 2 दिवसापासून आहे ना खूप वारं सुटलेलं होतं, त्यामुळे घरात आहे ना खूप धूळ झालेली होती। तर मग आज आहे ना चकली बंद होती, कारण की ना पावसाचं वातावरण होतं ना बाहेर, त्यामुळे मग म्हटलं चला आज हॉल आवरून घेऊ। त्यासाठी ना मी हॉलची क्लिनिंग आता आहे ना पडदे वगैरे अर्धा तास भिजलेले होते, त्यानंतर आहे ना मी मशीनमध्ये टाकून देणार होती। तर आता मी मशीन लावून देते। तर मी फक्त आहे ना पडदेच टाकते। तर सोफ्याचे कवर आहे ना ते नंतर टाकायचे, कारण की सर्व एकत्र धुतल्यानंतर आहे ना खूप मग अजून पडदे खराब होऊन जातात, कारण की आपले पडदे ना जास्त काही खराब नसतात ना। तर त्यामुळे आणि सोफ्याचे कवर वगैरे ना ते थोडेसे खराब झालेले असतात, त्यामुळे ते सेपरेट मी ना पडदे ना अर्धा तासावर लावलेले होते, कारण की पडदे काही जास्त खराब झालेले नव्हते, त्यामुळे मग अर्धा तासावर लावून दिलेले होते। आता इकडे ना मी जाळं वगैरे काढून घेणार होती। तर झाडूनी ना सर्व जाळं POPचं सर्व जाळं काढून घेणार होते। तर खूप धूळ झाली होती हॉलमध्ये, कारण की ना हॉलमध्ये ना चकलीचं सर्व सामान पॅकिंग सर्व हॉलमध्येच, मोठ्या हॉलमध्येच करतो ना आम्ही, त्यामुळे ना सर्व धूळ होऊन जाते घरामध्ये। तर मिस्टर पण आले होते मदतीला। आणि अंशू बघा ना कशी बघते माझ्याकडं, नेमकी मम्मी काय करते तिला प्रश्न पडलाय। तर तिचं चाललं होतं, कारण की ती झोपेतून उठून आली होती। आज मला तिचं आवरायला पण वेळ नाही भेटला, तर नंतर दुपारनंतर आवरलं मी तिचं। पण सकाळी ना ती त्रास देत होती, मम्मा हे दे मम्मा ते दे, तिचं तेच चाललेलं होतं। तर झोपेतून उठली का ती थोडीशी रडती पण ना, त्यामुळे मग तिला थोडंसं नादी लावावं लागतं। POPमध्ये पण ना भरपूर धूळ असते, तर ती पण झटकून घ्यावी लागते, कारण की ना जाळं पण आलेलं असतं POPमध्ये। तर मी दर महिन्याला हॉल आवरते, पण या महिन्यात ना काही जमलंच नाही मला हॉल क्लीन करायला, कारण की चकली आणि वेपर्स वगैरे ऑर्डर खूप जास्त होत्या, त्यामुळं लोड असल्यामुळे ना ह्या महिन्यात म्हणजे 2 महिने झाले मला हॉल आवरायला जमलंच नाही। तर आज आहे ना वेळात वेळ काढून मी ना म्हटलं चला आज आहे ना फायनली हॉल आवरूनच घेऊ। तर आज मनावर घेतलं। खिडक्यांमध्ये ना धुळीमुळे ना आता सध्या खूप वारा आहे ना, त्याच्यामुळे ना सगळी धूळ ना खिडक्यांच्या जे सापटे असतात ना त्यामध्ये जाऊन बसती। तर त्यामुळे ना मी सगळी ना व्हॅक्यूमने ना
सर्व कचरा निघून जातो, कारण की ना खिडक्यांच्या ज्या सापट असतात ना त्यामध्ये ना कचरा असतो, तर तो लवकर निघत नाही. तर तो सगळा कचरा आहे ना व्हॅक्यूमने निघून जातो. तर त्यासाठीच आहे ना मी यूज करत असते व्हॅक्यूम. आणि आपण जे सोफा असतो ना, सोफ्याच्या तिथे ना आमच्या थोड्याशा बारीक बारीक हे ठेवलेले आहे ना फटी. तर त्या फटींमधून आहे ना खूप धूळ असते, तर ती धूळ पण लगेच इझिली निघून जाते. तर तुम्हाला पुढे दिसेलच, मग मिस्टर साफ करत होते ते. मशीन दिली पाहिजे, निघाले पाहिजे चिकट आहे ना. दोनदा गेली मशीन मध्ये, पण मी लगेच बंद केलंय. पण मग आता काय मशीन चालू करून पाहिजे ना. मशीन चालतंय तसं, ओढतंय का? हा, पण मग मशीन मध्ये लगेच चिकट लावायचं काही. तर मिस्टर आहे ना व्हॅक्यूमने ना मस्त सोफा क्लीन करून घेत होते. सोफा आहे ना एवढा ओव्हरते होत नाही, कारण की ना त्याचा एक स्क्रू गेलेला आहे ना, तर त्यामुळे ना तो इतकाच वर होतो. तर तुम्ही बघू शकता, तर हे पूर्ण फटीमधला आहे ना कचरा बाहेर निघतो. अच्छा, उभं राहिलं काय तर स्ट्रॉंग घ्यायचं. मी आहे ना इकडे आता आहे ना सर्व भिंती वगैरे पुसून घेत होती, कारण की भिंतींवर पण आहे ना भरपूर सारे धूळ बसलेले असते. आणि ना इकडे फर्निचर असल्यामुळे ना इकडच्या रूमच्या भिंती ना वॉश करता येत नाही, त्यामुळे ना सर्व भिंती ना कपड्यानेच पुसून घेत होते. तर मिस्टरांनी पण भरपूर मदत केली. तर मी निम्म्या भिंती पुसल्या आणि त्यांनी निम्म्या. तर त्यांचं चाललं होतं एक एक जोक करायचं काम, कारण की कामामध्ये जर हसी मजाक असली तर काम कधी संपतं ते कळतच नाही. आणि मिस्टर असल्यावर तर विषयच नाही. तर कारण की त्यांचं कंटिन्यू बोलण्याचं काम चालू असतं, त्यामुळे बोर होतच नाही. काम कधी संपतं तेच कळत नाही. पुढून सुरुवात करू का? अरे तो पट्टा देऊ. शिवला काय आलं हे तिकडे घेऊ रे बाळा, ही खुर्ची. आता मिस्टर आहे ना इकडे मस्तने ना POP क्लीन करून घेत होते, कारण की ना POPला पण थोडेसे डाग पडलेले होते. त्यामुळे ना त्यांना म्हटलं चला आज आपण आहे ना POP पुसून घेऊ, कारण की ना मला एकटीला तर काही POP पुसायला जमत नाही, एवढे हाईट नाही आहे माझी. त्यामुळे ना मग POPला हात पुरत नाही. आणि माणसांचं कसं असतं, माणसं पुसू शकता, त्यामुळे मग म्हटलं आज तुम्ही मला POP पुसून द्या सर्व. POP पुसल्यानंतर आहे ना घरामध्ये एकदम फ्रेश वाटत होतं, खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं. तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच की किती छान वाटत होतं घरामध्ये घर आवडल्यानंतर. आज आहे ना मी जास्त आहे ना व्हॉइसवर करणार नाही आहे, तर आहे ना थोडंसं म्युझिक पण टाकणार आहे, कारण की ना माझ्या आहे ना तोंडाला फोड आलेले आहे बारीक बारीक, तर मला जास्त बोलता येत नाही आहे त्यामुळे. तर सगळ्यांना सॉरी. कसं काय सर लॉकडी वस्तू सर कधी
इकडे घे ना, म्हणजे इकडे होईल मध्ये घे. मिस्टर पण आहे ना इकडे मस्त भिंत क्लीन करून घेत होते आणि माझं पण चाललं होतं बारीक बारीक सामान आवरायचं काम. मी ना आता सर्व फर्निचर वगैरे पुसून घेतलेलं होतं. टीव्हीचा कप्पा वगैरे सर्व पुसून झालेलं होतं माझं.
मी ना इकडे काचा क्लीन करायला घेतले आहे. तर आहे ना काचा आहे ना खूप असे डाग लागतात ना काचांना. मुलं उघडतात ना तर मुलांच्या हातांचे असे डाग दिसतात. तर मी स्वच्छ कपड्याने ना काचा ओल्या कपड्याने पुसून घेतले आहे. तर तुम्हाला दिसत असेल काच पण क्लीन झाली होती. तर जाळीला पण आहे ना खूप धूळ असते. तर ती पण मी पुसून घेतली. आणि आता सोफा पुसून घेते कारण की सोफ्यावर आहे ना पाणी वगैरे पडलं की तो थोडंसं फुगण्याची भीती असते. त्यामुळे मग तो कोरडा करून घेतला मी. लहान मुलं जेवायला सोफ्यावर कधी कधी बसतात ना तर त्याचे कण पण आहे ना सोफ्याच्या गादीमधून ना असे खाली जातात ना. त्यामुळे ना ते सापटींमध्ये अटकतात तर ते निघत नाही. तर व्हॅक्यूमने ना ते सर्व निघून जातात. तर व्हॅक्यूम आम्हाला खूप उपयोगात येतं. तर ते आम्ही ना खास गाडीसाठी घेतलेलं होतं, मोठी गाडी क्लीन करण्यासाठी. तर ते आम्हाला घरात पण यूज होतं, पण ते फक्त हॉलसाठीच यूज होतं कारण की आमचा हॉल खूप मोठा आहे ना. बाकीचे रूम तर आहे ना मी ना भिंत पाण्यानेच वॉश करून घेते. पण इथे नाही करता येत पाण्याने वॉश. त्यामुळे ना मग इकडे यूज होतं त्याचा. आमच्या घराबाहेर आहे ना सर्व परिसर आहे ना मोकळा आहे. त्यामुळे ना धूळ लगेच घरामध्ये येते. आणि रस्त्यावर रस्ता आहे शेजारी ना त्यामुळे सर्व गाड्यांची धूळ उडते. तर खिडक्या तर आम्ही उघडतच नाही जास्त. बाहेरून पण जी खिडक्यांची रॅलिंग असते ना तिच्यावर पण भरपूर धूळ बसलेली होती. ती पण मी क्लीन करून घेतली. आणि आता ना सोफ्याच्या खाली जे आहे ना तर ते पण मी क्लीन करून घेते कारण की त्याच्यावर पण आहे ना आपण रोज झाडून आहे ना रोज धूळ बसते त्यावर. त्याच्यामुळं मी 2-3 दिवसातून एकदा तर पुसतच असते. पण आज पण आहे ना थोडंसं पुसून घेतलं कारण की खूप धूळ बसली होती त्यावर ना म्हणून. इकडे ना मी शोपीस म्हणून ते झाडे वगैरे ठेवलेली होती ना तर त्यावर पण खूप धूळ बसलेली होती. ती पण आता स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये. तर सर्व झाडे ना मी दरवेळेस धुवूनच ठेवते. तर दिसायला पण स्वच्छ दिसतात आणि धूळ पण पटकन निघून जाते. पुसल्यानंतर काय एवढी धूळ निघून जात नाही. त्यामुळे ना मी वॉश करूनच घेते. तर कृष्णाची मूर्त आणि हॅपी मॅन वगैरे सर्व वॉश करून घेतलं कारण की यावेळेस ना खूप धूळ झालेली होती त्यांच्यावर. तर सगळे गुलाबाच्या फुलांवर तर खूप धूळ झालेली होती. ते सर्व आज आहे ना मस्त वॉश करून घेतलं. जेव्हा आपण अशा काही वस्तू वॉश करून घेतो ना तर आज विठ्ठल आणि रुक्मिणीला पण मी मस्त आंघोळ घातली होती. तर मी ना ते त्या घरात नेऊन ठेवले होते जरा वेळ कारण की ना ते इकडे ठेवली की मुले पळत राहतात, पडण्याची भीती असते. त्यामुळे ना मी तिकडच्या जुना हॉल आहे ना आमचा देवघर तिकडे ठेवलं होतं. तर आत्ता आहे ना दरवाजावर पण आहे ना खूप धूळ बसते. तर तो पण मी ना आज धुवून घेतला. तर पाणी टाकून आहे ना थोडासा घसून घेतला होता आणि मग त्याच्यावर पाणी ओतलं होतं म्हणजे ना सर्व धूळ निघून जाते त्याची. कारण की दरवाजा आमचा तो कंटिन्यू बंद असतो. तर बाहेरून खूप धूळ बसते त्यावर. आणि ना सोफ्याखाली थोडंसं पाणी जातं पण ते नंतर कोरडं करून घ्यावं लागतं. तर मी ना सोफ्याकडे जास्त पाणी नाही घालते कारण की ना सोफ्याकडे ना उतार आहे. तर पाणी सर्व सोफ्याखाली गेलं की लवकर निघत नाही. त्यामुळे ना सोफ्याकडे जास्त पाणी नाही लावलं आहे मी. तर आत्ता आहे ना मी इकडे फरची वगैरे पण धुवून घेते कारण की फरची धुतली की घर चकाचक दिसतं. तर फरचीला आहे ना चिकट टेप पण भरपूर ठिकाणी चिटकलेला होता कारण की ना पॅकिंगसाठी आम्ही सगळे इकडे बसतो ना तर तो चिकट टेप कधी कधी फरचीला चिटकतो ना तर तो लवकर निघत नाही. आणि आज आहे ना फरची भिजल्यामुळे ना पटपट चिकट टेप निघून गेले सर्व. तर हाताने काही काढून घेतले मी कारण की ना दरवेळेस फरची पुसताना आहे ना त्यामध्ये ना कचरा जाऊन बसायचा. त्यामुळे ना आज सगळे चिकट टेप निघून गेले आणि घर पण एकदम स्वच्छ वाटत होतं. तर घरात आहे ना खूप धूळ झालेली होती. तर नंतर स्वच्छ पाणी टाकून परत मी घर धुवून घेतलं आणि त्यानंतर ना एक मोठा कोरडा कपडा घेऊन ना सर्व घर ना कोरडं करून घेतलं कारण की ना मुलं येतात जातात तर ओल्यावरून जर पाय घसरून पडले तर परत कारण की ते खेळतच असतात. त्यांना कितीही बोललं तरी ते ऐकते नाही. त्यामुळे ना म्हटलं चला पहिले ना घर पुसून घेऊ. मला आहे ना डग पण आवरायचा होता अजून. तर म्हटलं चला आता आहे ना पहिले हॉल क्लीन केला की नंतर डग आवरू. डग म्हणजे आहे ना आमचं जिन्याच्या साईडचं आहे ना खूप वस्तू ठेवतो आम्ही तिथे
छोट्या छोट्या ज्या काही आमच्या आहे ना उपयोगात न येणाऱ्या वस्तू असतात ना, की ज्या आम्हाला महिना 2 महिने लागतीच नाही, अशा वस्तू आहे ना आम्ही जिन्यामध्ये ठेवतो ना. तर तो सगळा पण पसारा मला काढायचा होता आणि स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा होता. आता इकडे ना मी नळी लावली होती आणि ना गच्चीवरच आमचं एक काढलेला आहे पाण्याचा नळ. तर तिकडनं मी नळी जॉईन केली होती, म्हणजे पाणी डायरेक्ट घरात येतं नळीने. तर इकडे पण धूळ झालेली होती भिंतींना, तर मी भिंतींवर आहे ना पाणी टाकून थोडंसं घसून घेतलं आणि त्यानंतर आहे ना मग घोळाने पाणी वगैरे काढून दिलं. तर पाणी ना सगळं खाली वॉशिंग मशीनच्या तिथे जातं, पण मी ना वॉशिंग मशीनवर कागद टाकून घेते, म्हणजे ना मशीनवर पाणी पडत नाही. रॅलिंग पण आहे ना तारेच्या घसण्याने घासून घेतली होती, कारण की मुले येतात जातात, आपण पण येतो जातो, तर आपले चिकट हात वगैरे ना रॅलिंगला लागतात. तर थोडीशी घासून घेतली की फ्रेश दिसते. त्यामुळे ना स्टीलची रॅलिंग असते ना तर घासायला वेळ नाही लागत, पटकन क्लीन होऊन जाते. तर थोडासा साबण लावला की लगेच क्लीन होऊन जाते. तर आत्ता आहे ना मी पायऱ्या वगैरे धुवून घेत होते, भिंती वगैरे धुवून झालेल्या होत्या. तर पायऱ्यांवर पण कचरा दिसतोय तुम्हाला. तर सगळी धूळ वरून आहे ना भिंती धुतल्यानंतर भिंतींची सगळी धूळ आहे ना खाली येते ना, तर मग ते पहिले साफ करून घेतली, नंतर रॅलिंग घसून घेतली खालची आणि मग पाणी टाकून आहे ना धुवून घेतलं, म्हणजे एकदम स्वच्छ म्हणजे दिसतं. आणि मला आहे ना घर धुवण्यासाठी ना खूप पाणी लागतं. तर मला घरातले सगळे बोलत असतात, तर तू खूप पाण्याचं यूज करते, पण मला पाणी नसलं की कामच उमजत नाही. त्यामुळे आहे ना पाणी जास्त लागतं मला प्रत्येक वेळेस काम करण्यासाठी, भांडे घासण्यासाठी पण मला भरपूर पाणी लागतं. तर आई पण मला बोलत असतात की एवढं पाणी नको यूज करत जाऊ, उन्हाळ्यामध्ये खूप पाण्याची आमच्याकडे कमतरता असते ना. पण आत्ता झालं आहे, दिवसाआड पाणी येतं रोज आम्हाला आत्ता.
तर छान असं घर आता आवरून झालंय, पूर्ण घर आता मस्त आवरून झालंय, सामान पण व्यवस्थित लावून झालंय आणि सोफ्यांचे कवर पण आहे ना धुतले, तर घालायचे बाकी आहे। आणि मनी प्लांटला पण आहे ना मस्त बॉटलमध्ये ठेवलं आहे, आता थोडंसं सुकलं आहे कारण की 2-3 दिवसापासून पाणी नव्हतं त्याला, त्यामुळे तर आता मस्त बॉटलमध्ये ठेवलं आहे, तर होईल तो मस्त। तर झुंबर पण आहे ना धुण्यासाठी काढलेलं होतं, तर निरमाच्या पाण्यामध्ये ना ते भिजत टाकून छान असं धुतलं होतं, तर खूप चमकदार दिसत होते त्याचे खडे आता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।